वळूयात पुढच्या बातमीकडे। सांगलीच्या विट्यामध्ये फ्रीजचा स्फोट झाला। या स्फोटात 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। इलेक्ट्रॉनिक साहित्य विकणाऱ्या दुकानातील ही घटना आहे। जुना वासुंबे रोडवरील सावरकर नगर मधली ही घटना सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून। दीपक, सांगलीतील या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात अचानक फ्रीजचा स्फोट झाला, काय अधिक माहिती? नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना आहे। विट्यामधली ही घटना आहे। ज्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये हा स्फोट झाला त्याच दुकानाच्या पहिल्या मजल्यावर हे मयत कुटुंबियाचे राहतात आणि अचानक स्फोट झाल्यामुळे संपूर्ण इमारतीला मोठा हादरा बसला आणि इमारतीमध्ये एकदम आग लागायला सुरुवात झाली आणि यामध्ये आगीने रौद्र रूप धारण केलं। या दुर्दैवी घटनेत चौघांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आलेली आहे आणि इतरांना आजूबाजूच्याही ज्या घरांना इजा झालेली आहे अशी जखमींनाही तत्काळ उपचारासाठी पाठवलेले। अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेऊन संपूर्ण आगीवर नियंत्रण आणलेलं आहे। मात्र 4 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। जी दीपक, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।